मॉडेल राहणं म्हणजे सक्सेसफुल झाल्यासारखं होत नाही. अंगावर चांगली ब्रँडेड कपडे घातली किंवा लय महागाचे कपडे घातली किंवा महागाच्या वस्तू खरेदी केल्या त्या घेऊन फिरलं म्हणजे सक्सेसफुल झालं असं होतच नाहीये. सक्सेसफुल हे तिच्या किंवा त्याच्या मेहनतीवर, कर्तृत्वावर अवलंबून असतं. तुम्ही मेहनत किती प्रामाणिक पद्धतीने करताय त्यावर तुमचं सक्सेस अवलंबून असतं. जर तुम्ही मेहनतच करत नसाल आणि दुसऱ्यांच्या जीवावर जर ब्रँडेड कपडे घालत असाल किंवा फिरत असाल तर ते सक्सेस नसतंच कधी मुळात. तो आपला कमीपणा असतो आपल्यातला. बरोबर ना? कारण की खरं सक्सेसफुल तेच असतात जी मेहनत करून स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगतात. आता हेच बघा ना आपल्या शेतकरी माणसांचं. कष्ट करतात, मेहनत करतात आणि मग हे अशा पद्धतीने सक्सेसफुल होतात. बरोबर ना? आता जरी शेतकरी माणसं मॉडेल राहत नसेल किंवा ब्रँडेड कपडे घालत नसेल तरीही तो सक्सेसफुलच असतो कायम. कारण की तो त्याच्या हिमतीवर, स्वतःच्या कष्टावर, स्वतः पिकवून खातो किंवा दुसऱ्यांना खायला देखील घालण्याची हिंमत ठेवतो. तर ह्या जगातला प्रत्येक शेतकरी हा सक्सेसफुल शेतकरी असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की त्याची स्वतःत हिंमत असते ना, स्वतः पिकवण्याची आणि स्वतःच्या माच करण्याची. मॉडेल राहायला आणि माच करायला आमच्याकडे काहीच कमी नाहीये. पण कसं आहे, आम्हाला साधंच राहायला आवडतो आणि माच करायचंच म्हणलं आणि नाच करायचं म्हणलं तर शेतकऱ्यांच्या समोर कोणीच नाच करू शकत नाही. कारण की तो असा शेतकरी असा माणूस आहे की मनात आणलं तर सगळ्यांचं खाणं पिणं सुद्धा बंद करू शकतो, स्वतःपुरतं पिकवू शकतो असं आहे. त्यामुळं नाच करा पण आमचं कुठं. हॅशटॅग रॉयल शेतकरी.